हॅलो फ्रेंड्स, मी प्रदीप। आज आम्ही आलो आहे राजीव गांधी अभयारण्य कात्रजमध्ये। तर आज आम्ही तुम्हाला एक अभयारण्य दाखवणार आहे। पण अभयारण्यामध्ये जाण्याआधी तुम्हाला तिकीट काढायचं आहे। तिकीट इथे दोन पद्धतीने काढता येतं, एक तर तिकीट काउंटरवरती जाऊन आणि एक ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढता येतं। तर आता आम्ही ऑनलाईन तिकीट काढणार आहे आणि आतमध्ये जाणार। चला तर मग आता मी स्कॅन करून घेतलेलं आहे। डिटेल्स भरून तिकीट काढायचं आहे आपल्याला। आपलं नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर सगळं फिल करायचं याच्यामध्ये। त्याच्यानंतर अडल्ट किती आहे याची डिटेल्स द्यायचे आहे। डिटेल भरल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं। पेमेंट केलेलं आहे आणि आपलं तिकीट आम्ही काढलेलं आहे। आता हे तिकीट दाखवून आतमध्ये जायचं आहे। चला इथं लाईन आहे, लाईन मध्ये थांबून आपल्याला तिकीट दाखवून आतमध्ये जायचं। काउंटरला बॅग तर आपली चेक केलेली नाही, डायरेक्ट एंट्री दिलेली आहे। चला आम्ही तिकीट काढून तिकीट गेटवरती दाखवून आतमध्ये आलेलं आहे। नॉर्मली इथे बॅग आतमध्ये ते चेक करतात, पण आज बॅग चेक नाही केलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला डायरेक्ट एंट्री मिळाली। आतमध्ये आल्यानंतर इथे झूचा हा लोगो दिसतो तुम्हाला, जसं मी दाखवलं। त्याच्यानंतर इकडे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी असे बोर्ड्स लावलेले आहेत, कुठे काय आहे, कोणते प्राणी आहे ते बघण्यासाठी। आता आम्ही जाणार आहोत ते आमच्या डाव्या बाजूला, तुम्हाला दाखवतो इकडे काय आहे। आता आम्ही जिकडे चाललोय तिकडे एका बाजूला माकडे आहेत, तर पुढच्या बाजूला साप वगैरे आहे, ते तुम्हाला आता दाखवणार। इथे या अभयारण्यामध्ये सगळ्या प्रकारचे जेवढे पण प्राणी आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे। त्यांच्यासाठी शेल्टर्स बनवलेले आहेत आणि लांबच्या ठिकाणी जाण्यासाठी इथे इलेक्ट्रिक व्हेकल आहे, ते प्राणी पाहण्यासाठी। तुम्ही त्याचं तिकीट काढून त्या वाहनातून जाऊ शकता। ही माकडे बघून आम्ही समोरच्या बाजूला साप, घोरपड, सरडे, मगर असे हे सर्व प्राणी आहेत, सरपटणारे प्राणी वगैरे, ते प्राणी पाहण्यासाठी आम्ही चाललोय, ते तुम्हाला आता दाखवणार आहे। चला तुम्ही आता आपण आलोय की जिथे साप आहे त्या ठिकाणी। माझ्या पाठीमागे एक ठिकाण दिसतंय, तिथेच हे साप आहे। ते साप तुम्हाला आता दाखवणार। कुंडाजवळून बाजूला आल्यानंतर आपल्याला एका बाजूला दुसरे कुंड दिसतं, ज्याच्यामध्ये कासव आहे, ते पण तुम्हाला आता दाखवणार। या उद्यानामध्ये लोकांना सेल्फी काढण्यासाठी इथे सापाची प्रतिकृती ठेवलेली आहे। इथे बसून तुम्ही फोटो काढून घेऊ शकता, तुमचे सेल्फी काढून घेऊ शकता। सेल्फी पॉईंटला लोकांची गर्दी असल्यामुळे आम्हाला फोटो काढून घेता येत नाहीये, त्याच्यामुळे आम्ही तसंच पुढे आलो। तर आता अजून काय काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा। इकडे घोणस साप आहे, तो घोणस साप आणि त्याचे कुंड मी आता तुम्हाला दाखवणार।
तिकडचे घोणस, अजगर आणि बाकीचे साप बघून इकडे एक एक्झिबिशन हॉल आहे. त्या एक्झिबिशन हॉलमध्ये आपण आता जाणार आहोत. चला तुम्ही. मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवणार आहे पाण्यातील सर्वात खतरनाक प्राणी. आता आम्ही जलचर आणि उभयचर प्राणी बघून बाकीचे प्राणी पाहण्यासाठी पुढे चाललो. आता आपण मोर पाहायला चाललोय. तिकडे आम्ही घुबड बघण्यासाठी आलो होतो, पण ते घुबड आता आतमध्ये आहेत त्याच्यामुळे, आणि इथे सुरक्षेची जाळी लावल्यामुळे ते घुबड दिसत नाही. या प्रकारच्या इलेक्ट्रिक व्हेकल्स अवेलेबल आहे. 40 रुपये प्रत्येकी तिकीट आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही तो बस स्टॉप बघू शकता. तिथे तुम्ही थांबून तिकीट काढून त्या बसमध्ये बसून हे पूर्ण झू, हे जे अभयारण्य आहे ते फिरू शकता. आता आपण आलो आहोत जिथे अस्वल आहे. तिथे आपल्याला अस्वल दिसतो का ते बघायचं आहे. आता आम्ही जिकडे चाललोय तिकडे वाघ, हरिण, सिंह, चित्ता अशा प्रकारचे वेगवेगळे प्राणी आहेत. ते सर्व प्राणी आता तुम्हाला दाखवणार आहे. तिकडे सांबर आहेत
ते आपण आता बघणार आहोत. सांबर चितळ, सांबर हे प्राणी बघून आम्ही आता जिकडे हत्ती वगैरे आहे तिकडे चाललो. त्याच्या पुढेच हत्ती पाहिल्यानंतर आपल्याला थोडं पुढे गेल्यानंतर सिंह पण पाहता येतो. तो पण आपल्याला बघायचा आहे. चला तर मग. आता आपण सरळ जाणार आहे ते हत्ती पाहण्यासाठी. तिथे प्रत्येक प्राण्याच्या जाळीजवळ म्हणजे जिथे जिथे जे जे प्राणी आहे त्या प्राण्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहे. त्याच्यामुळे त्या बोर्डनुसार आपल्याला कोणते प्राणी आहेत ते ओळखता येते. पत्र्याच्या शेडमध्ये बांधून ठेवल्यामुळे तिथे अंधार आहे, त्याच्यामुळे आपल्याला हत्ती क्लिअर दिसत नाहीये. आता इकडे जिकडे सिंह आहे ते सिंह तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. हत्ती आणि सिंह यांचं दर्शन आम्हाला प्रॉपर असं झालेलं नाहीये आणि त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये पण ते प्रॉपर आलेले नाहीये. जर तुम्ही इकडे अभयारण्यामध्ये आला तर तुम्ही प्रत्यक्षात बघून त्यांचा अनुभव घेऊ शकता. आत्ता आम्ही चाललोय ते कोल्हा, लांडगा आणि काळवीट पाहण्यासाठी. ते पाहिल्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला गवारेडा पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आणखी थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला वाघ पण पाहायला मिळतो. चला तर मग.
मित्रांनो, ज्या रस्त्याने आपण सिंह आणि हत्ती बघण्यासाठी गेलो होतो त्याच रस्त्याने आता परत आम्हाला वाघ बघण्यासाठी जायचं आहे. वाघ पाहण्यासाठी आपल्याला या गुहेतून जावं लागणार आहे, त्याच्यामुळे आपण इथून जाऊया. चला तुम्ही. मित्रांनो, याच ठिकाणी पांढरा वाघ आहे, तो तुम्हाला आता दाखवणार आहे. वाघ झोपलेला आहे, तुम्हाला मी आता दाखवतो. आम्ही आता दोन्ही पण वाघ बघितले, पांढरा वाघ आणि बंगाली वाघ. ते वाघ बघून आम्ही आता इकडे चित्ता आहे, त्याच्यानंतर रानमांजर आहे, तिकडे चालू. चला तर मग आपण. ऑलमोस्ट आम्ही हे पूर्ण अभयारण्य पाहिलेलं आहे. आता इकडे काहीच प्राणी राहिलेत, म्हणजे रानमांजर यासारखे. तर तेवढे प्राणी आम्ही आता पाहायला चाललोय. आता आपण आलोय ते रानमांजर बघायला. तर मित्रांनो, पूर्ण अभयारण्य आम्ही पाहिलेलं आहे. शेवटी हे रानमांजर आणि वाघाटी पाहून आम्ही हा व्हिडिओ इथेच थांबवते. जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्या या अभयारण्याबद्दल काही प्रतिक्रिया असतील, व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया असतील तर त्या नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.